इट इज आय हू इज टू ब्लेम फॉर दिस बॅड सिच्युएशन. आता या प्रश्नामध्ये आय एक प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे आणि त्याच्या पुढे हू रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे संबंधित सर्वनाम आलेलं आहे. आता या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउन हू आय या सर्वनामाचा संदर्भ देते, म्हणून हूच्या पुढे येणारा जो क्रियापद आहे तो आयला अनुसरून असला पाहिजे. पण या ठिकाणी हूच्या समोर इज आलेला आहे, म्हणून इजच्या ऐवजी आपण ॲम वापरू. इजच्या ऐवजी ॲम येईल आणि वाक्यरचनेमध्ये असा बदल होईल, जसा इट इज आय हू ॲम टू ब्लेम फॉर दिस बॅड सिच्युएशन. त्यानंतर शब्दार्थ बघू. हूचा अर्थ होतो जो किंवा ज्याचा आणि एक प्रोनाउन आहे, संबंधित सर्वनाम आहे. त्यानंतर सेकंड ब्लेम एक वर्ब आहे, याचा अर्थ दोष देणे, दोषारोप किंवा निंदा. आता यामध्ये आपण जे शब्दार्थ बघत आहोत ते प्रश्नामध्ये आलेले शब्द आहेत. त्यानंतर तिसरा बॅड एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ दुःखदायक किंवा वाईट असा होतो. त्यानंतर सिच्युएशनचा अर्थ होतो स्थिती, परिस्थिती किंवा प्रसंग असा होतो. त्यानंतर पाचवा आय एक प्रोनाउन आहे, मराठीमध्ये याचा अर्थ मी होतो आणि एक प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे. सेकंड क्वेश्चन, गौरी टोल्ड मी हिज नेम आफ्टर ही लेफ्ट. जेव्हा केव्हा दोन घटना भूतकाळामध्ये घडतात तेव्हा अगोदर घडलेली घटना पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आणि नंतर घडलेली घटना सिम्पल पास्ट टेन्समध्ये दर्शवितात. आता या ठिकाणी आफ्टर ही लेफ्ट ही जी घटना आहे ही अगोदर घडलेली घटना आहे, म्हणजे अर्लियर ॲक्शन आहे, आणि ही गौरी टोल्ड मी ही नंतर घडलेली घटना आहे, लेटर ॲक्शन आहे. ही अगोदर घडलेली घटना आहे, हिला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये इंडिकेट करायचं आहे, म्हणून या ठिकाणी हिच्यानंतर हॅड येईल आणि ही नंतर घडलेली घटना आहे आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये पाहिजे आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे, म्हणजे ही बरोबर आहे स्टेटमेंट. एरर इथे आहे, हिच्यानंतर हॅड पाहिजे आणि वाक्यरचनेमध्ये असा बदल होईल. गौरी टोल्ड मी हिज नेम आफ्टर ही हॅड लेफ्ट. त्यानंतर शब्दार्थ बघू. टेलचा अर्थ होतो सांगणे, बोलणे किंवा शब्दात व्यक्त करणे. त्यानंतर मी एक प्रोनाउन आहे, याचा अर्थ मराठीमध्ये मला होतो आणि आय नावाचा कर्म आहे. त्यानंतर तिसरा आफ्टर एक प्रिपोजिशन आहे, याचा अर्थ नंतर, च्या मागे किंवा च्या संबंधी असा होतो. त्यानंतर लिव्ह एक वर्ब आहे, याचा अर्थ निघून जाणे किंवा प्रस्थान करणे असा होतो. तिसरा प्रश्न, युअर सक्सेस इन दी IAS एक्झामिनेशन्स डिपेंड्स नॉट ओनली ऑन व्हॉट पेपर्स यू हॅव सिलेक्टेड बट ऑन हाऊ यू हॅव रिटन देम. आता वाक्यामध्ये इथे नॉट ओनली आलेला आहे, पण बटच्या नंतर आल्सो मिसिंग आहे, कारण इंग्रजीमध्ये कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स नेहमी जोडी स्वरूपात येत असतात. उदाहरणार्थ आयदर सोबत ऑर, नायदर सोबत नॉर, नॉट ओनली सोबत बट आल्सो. पण दिलेल्या वाक्यामध्ये इथे नॉट ओनली आहे, पण बटच्या नंतर आल्सो मिसिंग आहे, म्हणून इथे बटच्या नंतर आल्सो आपल्याला लिहावं लागेल. त्यानंतर वाक्यरचनेमध्ये असा बदल होईल. युअर सक्सेस इन दी IAS एक्झामिनेशन्स डिपेंड्स नॉट ओनली ऑन व्हॉट पेपर्स यू हॅव सिलेक्टेड बट ऑल्सो ऑन हाऊ यू हॅव रिटन देम. इथे नॉट ओनली आहे, म्हणून बटच्या नंतर आल्सो येईल. शब्दार्थ बघू. सक्सेसचा अर्थ होतो सफलता, यश किंवा सिद्धी. डिपेंडचा अर्थ होतो अवलंबून असणे. एक्झामिनेशनचा अर्थ होतो परीक्षा किंवा काळजीपूर्वक निरीक्षण. आणि सिलेक्टचा अर्थ होतो निवडणे.